आज मला सांगा हे पूल म्हणजे धोकादायक पूल आहे. कमीत कमी आज आळंदीमध्ये 10 लाख लोक आहेत. म्हणजे सरकारने इंग्रजाच्या काळातलाच पूल आहे. नोटीस आलाय म्हणून मला ऐकण्यात आले. म्हणजे माऊलीच्या पालखी याने हेलिकॉप्टरने निघतील ना इमानने निघतील आम्हाला त्याचा विषय नाही. तर हे जनता कुठून नेणार याचा एक प्रश्न मला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला. पुढच्या वर्षी वारीपर्यंत डबल डेकर पूल होऊ शकेल का? रामकृष्ण हरी माऊली आनंदवारीमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे. आज आहे माऊलींच्या प्रस्थानाचा दिवस, पण आज पावसामुळे एवढी हालत खराब आहे. मंदिरात कोणालाही जाऊ देत नाहीत. सगळे असे दिंडेकरी वगैरे सर्व बाहेरूनच दर्शन घेत आहेत. चला तर आपण बघूयात आपल्याला कुठे कुठे दर्शन मिळते आणि काय चाललंय आता आळंदीत आपण मी तुम्हाला दाखवते. चला माऊ. असं मी का घेतलंय माहितीये का? लोक मला ना आळंदीत फिरूच देण्यात आजकाल. सगळे माझं चाललंय काय सायली पाटील हो मान्य, मी सगळं फोटो देऊ शकते, पण कसं होतं आपल्यामुळं 4 रस्ता थांबू शकतो म्हणून हे आपण प्रोटेक्शन आपलं. बघताय तुम्ही आज आळंदीतून माऊलींचं प्रस्थान आहे, पण सगळ्या दिंडी बाहेरूनच फिरतात. सगळे पोलिसांचं फुल प्रोटेक्शन आहे. आतमध्ये मंदिरात जाण्याची अजिबात एंट्री नाही. कोणीही VIP असलं तरी आतमध्ये जाण्याची एंट्री नाही. मी देखील बाहेरच फिरते. बघताय तुम्ही जो वारकरी किंवा दिंडेकरी त्या मंदिराच्या कडेनेच चालू आहे. आज मला खरंच वाटत नाही की आज माऊलींचं प्रस्थान आहे म्हणून. अजिबात असं फील होत नाही, कारण जो मागच्या वर्षी मी एवढ्या 2-3 वारी केले, तो जो उत्साह असतो, तो जो सोहळा असतो, तो आज मला काही दिसत नाही, कारण पावसामुळं खूप असं नुकसान होत आहे. रामकृष्ण हरी माऊली. माऊली तुम्हाला दिसतंय हे सगळं काम चालू आहे आळंदीत. हे जे प्रोटेक्शनला पुलाच्या वर जे बॅरिकेड लावलं होतं का, ते सगळं वाहून गेलं होतं. 2 तास झालं पोलीस किंवा आळंदीचे संस्थेचे सगळे लोक ते बांधतायत. त्यानंतर कदाचित पूल चालू होईल. फक्त एकच पूल चालू आहे, तो पण चरोली फाट्याचा एक पूल. त्यातूनच आम्ही कष्ट करत इथपर्यंत पोहोचलोय. एवढं पाणी आले बापरे, पहिल्यांदाच आले वाटतं एवढं पाणी. माऊली आज पावसामुळे खूप बिकट अवस्था चालू आहे इंद्रायणीच्या काठी. वारकऱ्यांचे काय हाल होत आहेत आपण वारकऱ्यांकडून जाणून घेऊ. आता काय वाटतं तुला आज तिकडल्या भागामध्ये काही जणांच्या बॅगा तिथं आहे, काही जणांचे माणसं तिथं आहे, आज इथं आहे. सरकारनं 12 महिने काय केला, त्याच्यावर काही उपाय करायला पाहिजे ना. 2 डबल मजली पूल बांधायला पाहिजे.
आज आळंदी म्हणजे मराठवाडा महाराष्ट्राचं हे सगळ्यात मोठं देवस्थान आहे. आज ही आशिया खंडातली नाही, भारतातली सगळ्यात मोठी, जगातली सगळ्यात मोठी पायी यात्रा आहे. या यात्रेमध्ये जात नाही, भाव नाही, काही नाही, मोठा नाही, बारीक नाही, कोण नाही. सरकारनं काय केलंय? आणि नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीसचं सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे. आणि हिंदुत्ववादी सणाला तर एवढी अडचण येत असेल याचा जिम्मेदार कोण? म्हणजे महानगरपालिकेची तयारी काय, त्या महाराष्ट्र शासनाची तयारी काय? आज मला सांगा, इथून का पेस नाही का? डबल डेकर तर इथं पूल राहत होता तर एवढी बेहालत होत होती का वारकऱ्याची? आज वारकऱ्याला छत नाही, झोपा, हा, प्यायला पाणी नाही वारकऱ्याला. याचा जिम्मेदार कोण? एवढे सरकारला विचारायचं काम आहे. आज 60 वर्षामध्ये बाबा तुमची कधी बेहाल झाली? कधीच नाही. तुम्ही 60 वर्ष कधीच नाही, आतापर्यंत नाही, बिहार कधीच नाही. बघा तुम्ही आज पहिल्यांदा पहिल्यांदाच झाली. बघा ना, तिकडे लोकांना इकडे येता येईना, इकडे रात्रभर अक्षरचे का पाय घेऊन घ्यायचं काय सगळं जागा नाही. काय सांगायचं? रात्रीभरच होते. काय ते मंदिराच्या कोपऱ्याला बसून राहिलं रात्रभर. काय सांगायचं? किती हात- हो, माऊलीच्या पालखी याने हेलिकॉप्टरने नेतील ना विमानानं नेतील, आम्हाला त्याचा विषय नाही. तर हे जनता कुठून नेणार याचा एक प्रश्न मला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला, वाव, दादाने खूप छान प्रश्न मला केला. हे एवढं घ्या. म्हणजे विषय काय नाही, इथली जनता कसं जाणार? आज मला सांगा, हे पूल म्हणजे धोकादायक पूल आहे. कमीत कमी आज आळंदीमध्ये 10 लाख लोक आहेत. म्हणजे कुणाच्या जीवाचं बरं वाईट झालं तर जिम्मेदार कोण आहे? बरं, दादाने प्रश्न केला की इथून आळंदीतून आकुर्डीपर्यंत पालखी विमानाने नेतील ना ते हेलिकॉप्टर नेतील, पण जनता कशाने नेतील? हा खूप छान प्रश्न केला सर. म्हणजे भारतातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था महाराष्ट्राची, देशामध्ये सगळ्यात फास्ट म्हणजे विकसित शहर होणारं म्हणजे पुणे आहे. म्हणजे पुण्यामध्येच आहे ना आळंदी. म्हणजे तुम्हाला आळंदीचा विकास करणं व्हायला नाही का एवढा? पण सरकारने इंग्रजाच्या काळातलाच पूल आहे, नोटीस आलाय म्हणून मला ऐकण्यात आले. काही लोकांची बॅगा तिकडे, काही लोकांची 4 तिकडे लोक आहेत, काही इकडे आहेत. तर अशी खूप गैरसोय झाली. तर जे आळंदीचे कोण असतील किंवा सरकार, पुढच्या वर्षी आता ही जी गैरसोय झाली, पुढच्या वर्षी लक्षात घेऊन पुढच्या वर्षीपर्यंत डबल डेकर पूल इथं होऊ शकेल का? आत्ताच मी वारकऱ्यांशी चर्चा केली, त्यातून एकच साध्य झालं की आज कालपासून वारकऱ्यांचे खूप हाल होत आहेत. काही नदीच्या पलीकडे काही लोक आहेत, त्यांची काही लोक अलीकडचे आहेत, रात्रभर लोक झोपलेली नाहीत. तर सरकारला एवढीच विनंती आहे की ह्या वर्षी त्यानं बघितलेलं आहे की 2 पुलामुळे खाली जे खालचे पूल आहेत त्याच्यामुळे एवढे प्रॉब्लेम झाले. पुढच्या वर्षीपर्यंत पुढच्या वर्षी वारीपर्यंत डबल डेकर पूल होऊ शकेल का? कारण आत्ताच बघितलेलं आहे त्यांनी गैरसोय झाल्यामुळे. परत अशी वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आत्ताच सरकारला माझी विनंती आहे, पुढच्या वर्षीपर्यंत चांगली सोय वारकऱ्यांची करावी. रामकृष्ण हरी माऊली. हर हर हर